चेंडूवरती यॉर्करचा उडवून दिला, सीमारेषा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि काय सगळं 4 क्षेत्ररक्षक आपण पाहिलं. चेंडू चाललाय सीमारेषेबाहेर, येतोय प्रशांतच्या बॅटमधून खणखणीत चौकार. डीजे तर सुंदरशी रणनीती आखली. इथे समालोचक दशरथ पाटील जेव्हा जेव्हा सांगतात रिवर्सचा फटका म्हणजे एडचा फटका, बसला तर षटकार नाहीतर मात्र दांडी गोल. इथे दाखवून दिलं की हम भी किसी से कम नहीं. चेंडूचा रडार मध्ये आला, पाठवून दिला सर सीमारेषेबाहेर, येतोय खणखणीत षटकार. डीजे सह्याद्री क्रिकेट संघ जाधववाडी वर्सेस गावदेवी क्रिकेट संघ पांगारी. दोन्ही संघाला शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. सह्याद्री क्रिकेट संघ उनवरे वर्सेस गावदेवी क्रिकेट संघ पांगारी. दोन्ही संघांना शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. नाणेफेक यायचं लगेचच. पहिल्या 5 चेंडूमध्ये 5 धाबा खर्च केला, मात्र शेवटच्या चेंडूवरती मोठा षटकार खाल्ला आणि एकंदरीत धावसंख्या पोहोचली 11 धावांवरती. पहिल्या षटकाची एकंदरीत समाप्ती. अफलातून बॅटिंग नजारा पेश केला मनोहरने. पहिला चेंडू फेस केला आणि पाहिलं होतं नॉन स्ट्राईकला जेव्हापर्यंत उभा होता की हा ऑफ साइड चेंडू टाकतोय. तयार राहिला शेवटपर्यंत. षटकार तुटून आपल्या नावाची नोंद केली, कारण वेदांत सारख्या गोलंदाजाला पहिल्या चेंडूत षटकार मारणं तेवढं सोपं नव्हतं. सोपं इथे करून दाखवलंय. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती प्रशांत आणि सामना करेल साहिल. याचा यॉर्कर लेवलचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं. पहिल्या चेंडूवरती सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतो. रनआउटचा खतरा होऊ शकतो का? नक्कीच रनआउटचा खतरा होऊ शकतो. इथं मात्र परतावं लागेल मनोहरला. बॅक टू प्रवेश संधी असेल डीजेला. डीजे गावदेवी प्लाझा बिल्डिंगचे सन्माननीय वैभवजी नाचरे, प्रतीकजी मोरे आणि तेजसजी मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करतो की आपण मांडव कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. गावदेवी प्लाझाचे सन्माननीय वैभव नाचरे, प्रतीकजी मोरे आणि तेजसजी मोरे या ठिकाणी उपस्थित. आपल्या सर्वांना विनंती करेन की आपण मांडव कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे प्लीज. इथे मात्र रनआउटच्या रूपाने मनोहरला परतावं लागले माघारी. आता मात्र प्रशांतला सर्वच चेंडू खेळून काढावे लागतील. पाहायला गेलं तर गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये धार आहे. साहिल साहिल गोलंदाजीवरती. एकंदरीत धावसंख्या फक्त आणि फक्त 12 धावा आतापर्यंत स्कोरवर वरती. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, सुरेख चेंडू, बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता होतीये. पाहायला गेला तर बॅटला कनेक्ट होत नाही चेंडू. धार आहे गोलंदाजाला
नजाकत आहे, ताकद आहे गोलंदाजी वरती. माइंड बाज गोलंदाजी आणि तेवढ्या स्पीडरचा हा प्लेअर. सुंदर चेंडू आता मात्र समोरच्या दिशेने केला, क्षेत्ररक्षण बनावं लागेल दर्शक. चेंडू चाललाय वन बम सी मार रेषेबार येतोय खडखडीत चौकार डीजे. चला चेंडू आणा फटाफट, चेंडू द्या आतमध्ये. सुंदर चेंडू, यॉर्कर लेवलचा चेंडूला सीमा दाखवली, पाठवून दिला ऑन साइडला सीमा रेषेबार चौकारांसाठी. चौकाराने 4 धावसंख्या मात्र नक्कीच उंचावेल. एकंदरीत धावसंख्या पोहोचते 16 धावांवरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा दिला. आता मात्र खराब, म्हणजे पंचांचे दोन्ही हात समांतर असतील. वाईटच्या रूपाने अवांतर नक्कीच एकने भर घालेल. विकेट किपरचं जेवढं योगदान आहे हे महत्वपूर्ण राहत आहे, कारण एवढ्या सुंदर चेंडूला फेसला मात्र मागे सुंदरशी दाद दिली. वाईटच्या रूपाने अवांतर नक्कीच एकने भर. सुंदर चेंडू आता मात्र सुंदर चेंडू बनावं लागेल प्रेक्षकाला. दर्शक त्या ठिकाणी पाठवून दिलं सरळ सीमा रेषेबार येतो ऑन साइडला. खणखणीत ऑफ साइडला एक खणखणीत षटकार डीजे. सन्मान्य वैभवजी नाचरे या ठिकाणी उपस्थित, त्यांचा हेतूची सन्मान केला जाईल. मी संघ कमिटी यांना विनंती करतो, समाज जागृती सेवा मंडळ यांना विनंती करतो की आपण सन्मान्य वैभवजी नाचरे यांचा हेतूची सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे प्रतीकजी मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. एकंदरीत धावसंख्या होतीये 23-23. 2 चेंडू अजून शेष असतील. प्रतीकजी मोरे या ठिकाणी उपस्थित, त्यांचा सुद्धा हेतूची सन्मान केला जाईल. मी सन्माननीय समाज जागृती सेवा मंडळ चे सन्मान्य कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण प्रतीकजी मोरे यांचा हेतूची सन्मान करायचा आहे. सुंदर चेंडू, सुंदर चेंडूला पुन्हा एकदा दिशा दिली, पाठवून दिला. आता मात्र ऑन साइडला सीमा रेषेबार येतोय खणखणीत षटकार डीजे. पुरेपूर फायदा उचलला. बॅक टू बॅक 2 षटकार म्हणून आपल्या इरादे स्पष्ट केलंय, कारण का माझ्या नावाची ओळख या पंचकृषीमध्ये वेगळी आहे. त्याचप्रमाणे सन्मान्य तेजस्वी मोरे या ठिकाणी उपस्थित, त्यांचा हेतूची सन्मान केला जाईल. मी संघ कमिटीला विनंती करतो की आपण तेजस्वी मोरे यांचा हेतूची सन्मान करायचा प्लीज. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा षटकार, आपले इरादे स्पष्ट केले, इथे पाठवून दिला डीप मध्ये सीमा रेषेबार येतोय खणखणीत षटकार डीजे.
गावदेव पांगारी आणि सह्याद्री उणवरे आपण आवाज ऐकू लगेचच सन्माननीय खळेसर यांचा. हॅलो, चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण ऐकत होतात एक पांगारी गावातील एक घोड आवाज आणि आमचे सहकारी मित्र सुदेशजी शिगवण. जाऊया, जय हनुमान क्रिकेट संघ आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरते. 36 धावांचं आव्हान घेऊन उतरतात दोन्ही सलामीवर. एका बाजूला पाहताय वेदांत आणि आता जी नाणेफेक जिंकले झाले त्यामध्ये सह्याद्री क्रिकेट संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला पाहतोय आपण सलामीवीर वेदांत आणि साहिल. 36 धावांचं समोर आव्हान आहे. 12 चेंडू फेस करायच्या. 12 चेंडू मध्ये 36 धावांचं आव्हान. अवघड असं आव्हान आहे, परंतु क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या अनुभवाची शिदोरी पणाला लावत असताना दोन्ही सलामीवीर जय हनुमान क्रिकेट संघाच्या या संघाकडून दोन्ही सलामीवीर आणि आघाडीचा गोलंदाज पाहायला मिळतोय प्रशांत. एका बाजूला पाहतोय संघाकडून आघाडीचा गोलंदाज ओम तेलोबा क्रिकेट संघ साखरोळी या संघाकडून साहिल आणि वेदांत. स्ट्राईक एंड वरती पाहतोय वेदांत आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत ते साहिल. आघाडीचा गोलंदाज येतोय प्रशांत. छत्तीस धावांचं आव्हान आहे. पाहूया कशा पद्धतीने 36 धावांचा आव्हानाचा पाठलाग करते जय हनुमान क्रिकेट संघ. एक दापोली तालुक्यातला एक तुल्यबळ संघ म्हणून ओळखला जाणारा हा जय हनुमान क्रिकेट संघ आज मात्र या दिवानगरीमध्ये आपल्या गावाच्या नावासाठी शेवटपर्यंत झुंज देताना पाहायला मिळतोय. पाहूया कशा पद्धतीने ज्या नावासाठी ओळखला जातो तो संघ 36 धावांचं आव्हान कशा पद्धतीने पार करते हे मात्र पाहावं लागेल. परंतु तेवढा समोरचा ताकदीवान संघ आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, काय वेगवान गती पाहायला मिळाली या चेंडूवरती. सुरेख वेग पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. प्रत्येक हर एक डॉट गेम सोने के भाव में तोली जाते असंच काही म्हणतात. छोटा फॉर्मॅटमध्ये 12 चेंडू फेस करायचं. 12 चेंडूमध्ये तुम्हाला 36 धावांचं आव्हान आहे. चौकार षटकार पासून सुरुवातीपासूनच मारावे लागणार आहेत. तर गोलंदाजी जर पाहायला गेली तर वेदांनी चांगली गोलंदाजी केली होती सुरुवातीच्या षटकामध्ये, परंतु शेवटच्या षटकामध्ये थोडासा साहिलने खराब गोलंदाजी झाली आणि याचाच काहीसा फायदा घेतलाय संघाने. यावेळेला हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे. पाहूया काय होतंय. इथे मात्र फंबल पाहायला मिळाले. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव पूर्ण करतात आणि डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 2 धाव नक्कीच मिळेल. ते थोडीसे आउटफील्ड एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये थोडीशी खराब असल्या कारणाने तिथे डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 2 धाव नक्कीच मिळत आहेत. हे आपल्या ग्रामीण क्रिकेटला आणि ग्रामीण खेळाडूंना सवय झालेली आहे. आपण जर गावच्या ठिकाणी जर एखादे सामने खेळत असतो तर त्यावेळेला आपल्याला डिक्लेअरच्या बऱ्याचशे असे जागा असतात डिक्लेअरचे, तर त्यावेळेला आपल्याला खरं तर सवय आहे. आता मात्र 2 धावेने आपल्या हॅलो यावेळेला मात्र बॅकफुटला गेले. 1 धाव पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का मात्र पाहावं लागेल, परंतु येथे थांबवावं लागेल कारण की वेदांतला माहिती आहे साहिलने मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती. दापोली तालुक्याचा एक बुलंद आवाज, एक थोडस समालोचक मनोभावी कलाविष्कार चे सन्मान्य सर्व मनीजी लोंढे या ठिकाणी उपस्थित. मी आपल्याला विनंती करतो की आपण मानव कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. लगेचच या. आपल्याला विनंती असेल की आपण मानव कक्षामध्ये दाखल व्हायचं प्लीज. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. एकदा ह्या वेळेला मात्र टप्पा मागे खेचला होता बॉलचा. पाहूया पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. एक कंपेअरच्या कडून इशारा येतोय वाईट बॉल. एक बाउन्स दिला गेलाय बॉलरला. साहिलची जर मागील सामन्यात जर फलंदाजीचं पाहिली तर चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. चौकार षटकारांची उधळण केली होती या मैदानामध्ये. पाहूया तशाच पद्धतीची गरज आहे आता मात्र संघाला साहिल कडून.
यावेळेला फक्त थोडीशी बाहेरची इनरीज काढा कव्हर रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं समालोचन कक्षाच्या समोर. यावेळेला थोडंसं फंबल पाहायला मिळालं. एकेरी धावाचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये घेतलं आणि 2 धावेने धावसंख्या सरकली पुढे. 6 धावा. साहिलला नक्कीच प्रयत्न करावे लागेल कारण की शेवटचं षटक हाताळत असताना त्याच्याकडून थोडीशी चुकी झाली. थोडासा संघ बॅकफुट वरती आहे येथे मात्र, परंतु साहिल सारखा फलंदाज मौकेच्या क्षणावरती स्वतःच्या बॅट मधून सुद्धा संघाला विजयी करू शकतो एवढा विश्वास आहे त्याच्याकडे. यावेळेला आखोटाप्याचा चेंडू गतीवरती स्वार झालाय. पाहूया हवेमध्ये चेंडू आहे आणि मात्र साहिलला परतावं लागतंय. एक मोठा गडी बाद होईल म्हणावं लागेल. जयनमान क्रिकेट संघ भोपण या संघाचा साहिलच्या रूपामध्ये, ज्या साहिलने मागील सामन्यामध्ये सामनावीर ठरला होता तो मात्र डगआउट मध्ये परततो. मोठा गडी बाद होतोय भोपण क्रिकेट संघाचा. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये यशला पाहतोय आपण. या दोन्ही फलंदाजांकडे जर पाहायला गेलं तर हितेश खांबे सर जे लेदर क्रिकेटचे एक प्रशिक्षक म्हणून स्वतःची अकॅडमी सांभाळतात, त्यांचे हे दोन्ही चिरंजीव आज मैदानाच्या आतमध्ये दिवानगरीमध्ये भोपण संघाचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्या संघाची बाजी पणाला लावत असताना शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र दोघे सख्खे भाऊ स्टीव मार्को म्हणून ओळखले जातात आपल्या संघासाठी. स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण यशला, नॉन स्ट्राईक एंड वरती वेदांत आहेत. गोलंदाजी चांगली होते. बॅटची काढा घेऊन आणि चेंडू सरळ जाऊन पोचला स्लीपच्या हातामध्ये. येथे मात्र नक्कीच पहिलं शर्टाचं पहिलं बटन चुकलं की सगळीच बटन चुकतात, तसंच काहीच होतंय जय हनुमान क्रिकेट संघाचं. सुरुवातीला येथे उपस्थित राहिलेत आमच्या दापोली तालुक्यातले गोड आवाज मणिजी लोणे साहेब यांच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. समाज जागृती सेवा मंडळ देगाव कोंडवाडी यांच्या भव्य दिव्य आयोजन सोहळ्यामध्ये मी समालोचक. खरंच आमच्या दापोली तालुक्यातील एक गोड आवाज एक समालोचक या नात्याने सुद्धा बऱ्याच वेळा त्यांना आपण ऐकलेलो आहोत. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय हनुमान क्रिकेट संघाच्या धावफलकावर धावा जोडल्या गेल्या. 2 गडी बाद 6 धावा. अजूनही विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 30 धावा. षटकारांची उधळण करावी लागणार आहे वेदांत आणि शैलेश सारख्या फलंदाजाला. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं पण गोलंदाज मात्र तेवढा ताकदीचा गोलंदाज आहे. काय होतंय पाहूया. पहिलं षटक क्रमांक दुसऱ्याचा खेळ सुरू होतोय. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण गोलंदाज सागर. ओम तेलुबा क्रिकेट संघाकडून सागर पाहूया. ऑफसमच्या बाहेरचा चेंडू आणि पंचदंडित घोषित करतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतो. अवांतर धावेने धावफलकावरती धावा जोडले जातात. अवांतरच्या रूपाने 7 धावा. वेदांत काय करतो. वेदांत वरती मात्र आता नक्कीच प्रेशर असणार आहे. यावेळेला हवेमध्ये चेंडू आहे. पाहूया. एलिमिनेशन नाही मिळाले परंतु चेंडू जाऊन पोहोचतोय. 4 धावा. पंचांचा इशारा येतोय. 4 धावा. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू थोडासा हवेमध्ये होता काहीसा काळ, परंतु तिथे आउटफील्ड जर पाहायला गेलं तर थोडीशी खराब म्हणावी लागेल एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. आणि 4 धावा नक्कीच मिळेल संघासाठी. 4 धाव्याने धावसंख्येमध्ये बदल होतोय. दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा. अजूनही 5 चेंडू 25 धावांचं आव्हान आहे. सामना जर बरोबरी सुटला तर जो टॉस जिंकलेला संघ असेल त्याला विजयी घोषित करण्यात येईल. नक्कीच इथे जरी जय हनुमान क्रिकेट संघाने 24 धावा जरी बनवल्या तरी सुद्धा ते जिंकू शकतात कारण की नाणेफेक त्यांनी जिंकलेलं आहे. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. समोरचा प्रतिस्पर्धी उतरलाय तो तुम्हाला समोर सहजासहजी जिंकून देणार नाहीये. काही करू शकतात. पाहूया वेदांत काय करतोय. ह्या वेळेला मोठा फटका खेळून काढलाय. वेदांतच्या बॅटमधून निघालाय. पाहूया. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून षटकार. मोक्याच्या क्षणाला तर षटकार आला. एक संजीवनी दिली या षटकाराने. जणू काही आपल्या डगआउट मध्ये भोपण गावातल्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग सुद्धा त्यांची मॅच बघत असतील. प्रत्येक संघाचे पाठीराखे आपल्या गावावरून सुद्धा अशा स्पर्धा बघत असतात. खऱ्या अर्थानं शिगवण साहेब हे एक आपल्या स्पर्धांना आपल्या ग्लॅमरस आले. जर आपण मागील कालावधी जर गेलो तर असं युट्यूब लाईव्हच्या स्पर्धा नव्हत्या. कालांतराने आयोजकांमध्ये प्रत्येक आयोजन करत असताना काही ना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचाच काहीसा फायदा खेळाडूंना सुद्धा होतोय. येथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली कारण की तुम्हाला हे सुद्धा माहित असेल की एखाद्या खेळाडूचा जर खराब खेळ झाला तर युट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून आपला खेळ आपण घर बसल्या सुद्धा नंतर बघू शकतो की काय माझ्याकडून चुकी झाली आणि ती चुकी टाळण्याचा प्रयत्न नक्कीच करतो प्रत्येक संघ. येथे मात्र चांगला कव्हरच्या वरून षटकार
आणि मी तर म्हणेन फक्त खेळाडूंनाच नाही तर आपल्या समालोचकांना सुद्धा एक संधी असते की माझ्याकडून जर काय छोटीशी चूक जरी झाली असेल तर ती सुद्धा मी पुढच्या समालोचन करत असताना मी टाळण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही सुद्धा तेच करत असाल. हे एक फायदा YouTube लाईव्हच्या माध्यमातून. समीकरण 2 षटकार आणि जणू काही पारड थोडस बदलतंय का हे मात्र पाहावं लागेल. विजयासाठी आता समीकरण राहिले 2 चेंडू आणि 13 धावा. दोन्ही षटकार जरी आले तरी जय हनुमान क्रिकेट संघ पुढील फेरीमध्ये दाखल होऊ शकतो. परंतु पाहूया काय होते. चतुर गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज आता मात्र काय होतंय काय करावं बघावं लागेल. दापोली तालुक्यातील बुलंद आवाज एक सुंदर असं समालोचन त्यांच्या वाणीमधून आपण ऐकतो. मनोभावे कला विष्कार याचे सन्मान्य सर्वेसर्वा मणिची लोंढे या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्रांनो टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा. आपण या ठिकाणी स्थानापन्न झालात. खूप खूप अभिनंदन. आपण या स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. आपलं महत्त्वपूर्ण वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण या ठिकाणी मानव कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. धन्यवाद. जाऊया 2 चेंडू अजूनही विजयासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. 2 जर षटकार आले तर सामना बरोबरीत सुटेल. नाणेफेक मात्र बोफण संघाने जिंकले त्याचा काहीसा फायदा होऊ शकतो. परंतु गोलंदाजी मार्कवरती आलेला हा गोलंदाज सागर आपल्या संघासाठी जणू काही शेवटच्या क्षणापर्यंत पूर्ण झोकून देतो. यावेळेला मात्र चांगला षटकार पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या मोक्याच्या वरून षटकार पाहायला मिळाला. मोक्याच्या क्षणाला षटकार येतोय. आता मात्र विजयासाठी शेवटचा 1 चेंडू आणि 7 धावा. एक जरी षटकार आला तरी सुद्धा सामना बरोबरी सुटू शकतो आणि भोपाळ संघ विजयी होऊ शकतो. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. आता मात्र दबाव नक्कीच गोलंदाजावरती असेल. विचार विनिमय करण्यासाठी भाग पडले वेदांसारख्या फलंदाजानं. शेवटच्या जर मागील चेंडू जर पाहायला गेलं तर मागीलच्या 3 चेंडूवरती तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला, चौथा चेंडू डॉट आला आणि 5व्या आणि 6व्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला. पहिला जर चेंडू पाहिला तर वाईट बॉल होता. अजूनही 1 चेंडू आणि विजयासाठी 7 धावा. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. वेदांसारखा फलंदाज आहेत. नक्कीच नजरा वेदांतवरती असतील तेवढ्याच नजरा गोलंदाज ओम तेलोबा साखरोळी या संघाच्या सागर सारख्या गोलंदाजावरती असेल. सागरला येथे मात्र नक्कीच विचार करावा लागेल. माझ्या संघाने या शेवटच्या क्षणापर्यंत कशा पद्धतीने झुंज दिली. आता मात्र संपूर्ण सामन्याची सूत्र तुझ्या एका चेंडूवरती सगळ्यांच्या नजरा खेळल्यात. तुझे पाठीराख तुझ्यासाठी नक्कीच देवाकडे प्रार्थना करत असतील. प्रत्येक पाठीराखे विचार करत असेल माझा संघ जिंकावा. येथे मात्र भोपाळ संघाचे पाठीराखे त्यांचे गावावरून जरी हा सामना बघत असतील, घराघरातून बघत असतील, समालोचक या नात्यातून आम्हाला जरी ऐकत असतील, नक्कीच प्रत्येक जण विचार करत असतील की माझा संघ जिंकला पाहिजे येथे स्पर्धेमध्ये. परंतु खऱ्या अर्थाने अशा सामने चुरशीचे होतात ना शिवण साहेब, तर खऱ्या अर्थाने क्रिकेटचा विजय होत असतो, आयोजकांचा विजय होत असतो आणि तसंच काहीच चित्र पाहायला मिळते. 1 चेंडू विजयासाठी 7 धावा. खरा खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू आणि वेदांतला मात्र या चेंडूचा काही खरफूस समाचार घेता नाही आल्या. शेवटच्या क्षणावरती चेंडूवरती मात्र सामना जिंकलाय ओम तेलोबा क्रिकेट संघ